रोज रोज तेच पोहे उपमा खाऊन खरंच कंटाळा येतो आणि ब्रेडही तेवढा पचनाला चांगला नसतो. मग ह्याच्यावरती एक सोपा उपाय म्हणून आज आपण ट्राय करूया नो ब्रेड सँडविच. बरं, ह्याच्यात आपण काय काय व्हेरिएशन करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 ते 3 चमचे मूग डाळ मी 15 मिनटासाठी भिजत घातली होती. अगदी 10 ते 15 मिनटं, जोपर्यंत आपली भाजी चिरून होत नाही. त्यानंतर ही मूग डाळ आणि बॉइल्ड कॉर्न आपण ब्लेंड करून घेणार आहोत. ब्लेंड करताना पाणी शक्यतो कमी वापरा, गरज असेल तरच 1 किंवा 2 चमचे पाणी टाका. आता 1 वाटी रवा घेऊया, त्यात 2 ते 3 चमचे दही टाकूया आणि हे ब्लेंड केलेलं जे बॅटर आहे ते टाकूया. आता याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता. अगदी काहीच नाही आणि घरात जे काही अवेलेबल आहेत त्या भाज्याही तुम्ही याच्यात टाकू शकता. जसं मी याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, थोडेसे बॉइल्ड कॉर्न आणि कॅप्सिकम टाकलं आहे. तुम्ही कच्चा बटाटा किसूनही टाकू शकता, त्यानेही चव खूप छान येते ह्याची. व्हेरिएशन देण्यासाठी तुम्ही ह्याच्यातली मूग डाळ स्किप करू शकता, दही स्किप करू शकता. बेसन जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता. पण लक्षात घ्या, जर तुम्ही दही स्किप करताय तर थोडासा खाण्याचा सोडा किंवा इनो टाका, त्यामुळे जरा फ्लफी होण्यासाठी बेटर मदत होईल. अगदीच आळस आलाय तर नुसता रवा वापरून सुद्धा तुम्ही हे सँडविच बनवू शकता. सीझनिंगसाठी आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, साखर घालूया. त्यानंतर लाल तिखट, धणे जिरे पावडर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करून टाकू शकता. आता छान या मिश्रणाला एकत्र करून ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. पाणी घालायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण याच्यात दही टाकलं आहे. अगदीच तुम्हाला मिश्रण थोडंसं ड्राय वाटत असेल तर 1 किंवा 2 चमचे पाणी तुम्ही टाकू शकता. बघा, हा असा गोळा झाला पाहिजे, जेणेकरून ते नीट आपण पसरवू शकू. एकदम पाणी पाणी झालं तर ते बॅटर बाहेर येऊ शकतं. टोस्टरला छान ग्रीस करून घ्यायचं आहे आणि बॅटरची एक लेअर करून घ्यायची आहे त्याच्यावर. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चीज वगैरे टाकून परत एक लेअर करू शकता. चीज तुमच्या आवडीचं तुम्ही वापरू शकता किंवा चीज स्लाइसही वापरू शकता. अगदीच तुम्हाला चीज स्किप करायचं असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता. एकदा बॅटर पूर्ण नीट लावून झाल्यावर आता आपण ह्याला दोन्ही बाजूनी छान गोल्डन होईपर्यंत खरपूस टोस्ट करून घेऊया. आणि तयार आहे आपलं घरच्या घरी बनवलेलं प्रोटीनयुक्त नो ब्रेड सँडविच. नाश्त्यासाठी तसंच डब्यासाठी उत्तम पर्याय.